मोहरी गावात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडल्याने छोट्या बांद्र्यासहित मोहरी तलाव हा 25 वर्षात 2 तासात भरून सांडव्यातून पाणी बाहेर पडण्यास प्रकार पहिल्यांदाच घडला असल्याचे जुने जाणकर शेतकऱ्यांनी सांगितले आहे। मोहरी येथील काही शेतकऱ्यांचे या तुफान मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे। यामध्ये सोयाबीन, उडीद पीक हे पाण्यात गेले आहेत, तसेच कडब्याच्या गंजीही वाहून गेल्या असून राहती घरे पडली आहेत। शेतीतील माती वाहून गेली असून या सर्व नुकसानीची तहसीलदार गणेश माळी यांनी स्वतः पाहणी केली व सर्कल तलाठी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। याबाबत शासनाला अहवाल पाठवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार गणेश माळी यांनी सांगितले। गेली अनेक वर्षातल्या या ढगफुटी सदृश्य पावसाने मात्र खरडा व परिसरातील छोटे छोटे बंधारे तलाव भरले आहेत। यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविदादा सुरवसे, माजी सरपंच संजय गोपाळघरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष रामहरी गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे इत्यादी सह मोहरी येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। आज मोहरी तालुका जामखेड या ठिकाणी रात्री काल अचानक 2 तासामध्ये अतिवृष्टी झालेली होती। त्याची नोंद आपण अतिवृष्टी म्हणून खरडा सर्कलला झालेली आहे। त्यानुसार आज संपूर्ण प्रशासन या ठिकाणी मोहरी गावामध्ये आलेलं होतं। या मोहरी गावातील गीते वस्ती नजीक असलेला एक तलाव आहे, जिल्हा परिषद कडचा तलाव आहे। संबंधित अधिकाऱ्यांना मी संपर्क केला आणि तिथं पण आम्ही भेट दिलेली आहे। तर तलावाची जी बंधारा आहे तो बंधारा फुटून जे काही पाणी होतं ते ओव्हरफ्लो झाल्यामुळं, ते फुटल्यामुळं त्याच्या यानी आजूबाजूची सर्व शेती आहे ती आणि विहिरी आहेत, विहिरींचं नुकसान झालेलं आहे, पिकांचं नुकसान झालेलं आहे। तर यामुळं जे काही माती वाहून गेले, आम्ही 2 प्रकारे नुकसान याचं पंचनामा करतोय। एक माती वाहून गेले आहेत त्याचा एक वेगळ्याने आपण पंचनामा करून ती मदत शेतकऱ्यांना देणार आहोत आणि दुसरी पीक नुकसान आहे त्याची देणार आहोत। आणि एक तिसरा प्रकार आहे की जो विहिरी बघितल्या आम्ही, तर त्या विहिरींचं अतिशय नुकसान झालेलं आहे, बुजलेल्या विहिरी झालेल्या आहेत किंवा त्याच्यात गाळ गेलेला आहे। तर त्यासाठी एक वेगळ्यानं आम्ही विशेष बाब म्हणून प्रस्ताव शासनाकडे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत पाठवत आहोत। तर त्याला शासनाने मागे एक वेळेस मदत दिलेली होती विहिरींना, तशीच एक प्रस्ताव आम्ही विनंती करत आहोत। तर त्याची मदत मिळाली तर ती शेतकऱ्यांना चांगली होणार आहे। आणि या व्यतिरिक्त काही घरांचं वगैरे नुकसान झालं असेल तर ते आम्ही पंचनामे करून घेतोय। मोहरी गावातील शेतकऱ्यांचे आणि रहिवाशांचे झाले। आज सकाळी आमदार राम शिंदे साहेब यांच्या फोन माननीय तहसीलदार साहेब यांना आला आणि तहसीलदार साहेब आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी मोहरीला भेट दिली। आज तहसीलदार साहेबांनी एक 3-4 तासाचा वेळ देऊन सर्व शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेतल्या आणि ज्या पद्धतीने त्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि या रहिवाशांना मदत करता येईल असे त्यांनी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर आता आपल्याला आश्वासन दिले आणि त्याचा पाठपुरावा माननीय तहसीलदार साहेब करतील आणि या सर्व शेतकऱ्यांना मोहरीकरांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मदत मिळेल। महाराष्ट्र TV 24 साठी धनसिंग साळुंके यांची रिपोर्ट, खरडा।